तर गाईज आज आम्ही यशसाठी एक मोठा निर्णय घेतला, त्याला नवीन शाळेत टाकलं. हा निर्णय का घेतला आणि यशला नवीन शाळा कशी वाटली ते या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा एंडपर्यंत. आणि यश थोडा नर्वस झाला होता कारण नवीन फ्रेंड्स, नवीन सगळं, इथं कोणाला ओळखत नाही तो. तर आता रेडी आहे यश शाळेत जायला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर गुड मॉर्निंग. तर इथे सकाळ सकाळी मी रोज गरम पाणी पिते आणि मॅनिफेस्ट करते. तर हा माझा दिवसाची आता सुरुवात आहे. त्यानंतर मी चहा घेईल, गरम गरम छान मसालेदार चहा ठेवला आहे मी. त्याच्यानंतर मी थोडा वेळ मॅनिफेस्टेशन करते और मेडिटेशन करते. तर हे माझं रुटीन आहे, हे मी डेली करतेच. गरम पाणी तर माझं न चुकता असतंच. तर गाईज मी आता फ्रेश झाले आणि आज लवकर फ्रेश झाली मी. 7:45 होता ते, कारण यशची आम्ही स्कूल चेंज केली आहे. तर त्याची स्कूल आता 9 ते 1 राहणार आहे. तर आता मला त्याला पण लवकर उठवायचं आहे. तो अजून झोपलेलाच आहे, मोंटू पण झोपली आहे. रात्री खूप उशिरा झोपतात ते. तर आता त्याला हळूहळू परत रुटीनमध्ये आणावं लागेल. तर आता मी त्याला उठवेल, त्याला फ्रेश करेल. तर आता चला त्याला उठवू आणि पहिले त्याला फ्रेश करते, त्याला रेडी करते आणि शाळेत सोडून येते पहिले. यश भाऊ, ए भाऊ, यशू चल ना बेटा, न्यू स्कूलमध्ये जायचं आहे ना दादा? ये बेटा, चा. गुड मॉर्निंग बेटा यश. गुड मॉर्निंग यश. गुड मॉर्निंग यश. गुड मॉर्निंग. उठ बेटा, लवकर उठायची सवय कर. तर यश, कसं वाटतंय तू आता नवीन स्कूलमध्ये चाललाय? मस्त. एक्सायटेड आहे खूप? ठीक आहे, थोडंसं तुला एकटं एकटं वाटेल, पण काही नाही, तुझे फ्रेंड्स नवीन बनतील. ओके, जा देवाचे पाय पडून घे. आज थोडं लवकर उठलाय ना, म्हणून त्याचं असं बोलायचं मूड नाही आहे. तर मी का त्याला दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलं याचं रिझन मी तुम्हाला त्याला आता सोडून येते, त्यानंतर थोड्या वेळाने सांगेल पुढे. तर गाईज आज यश शाळेत लवकर गेला, त्याच्यामुळे माझे सगळे कामं लवकर झाले. इथं माझी देवपूजा पण झाली लवकर. आता बस स्वयंपाक बाकी. आता मी स्वयंपाक करेल. मोंटू समोर खेळते तिच्या फ्रेंडकडे. तिची फ्रेंड नाही आहे, ती शाळेत गेली, पण ती खेळते. चालू राहतं तिथं, जेवण करते आता तिथं. तर काहीच मी बोलली होती तुम्हाला की मी तुम्हाला पुढे सांगते की मी यशची शाळा का चेंज केली. तर मी यशची शाळा याच्यासाठी चेंज केली की मला तिथं त्याची इम्प्रूव्हमेंट दिसत नव्हती. शाळा वगैरे चांगली नव्हती, मी असं काहीच नाही म्हणते. किंवा टीचर्स ते सांगायचे, ते घरी होमवर्क वगैरे द्यायचे, लक्ष द्यायचे ते तिकडे त्यांच्या पद्धतीने ते करत होते. ते पण 3 तासात काय करणार आहे. तर त्याच्यामुळे मला ते थोडंसं हे वाटत होतं की याच्यामध्ये काही अजून असं एवढं कॉन्फिडन्स किंवा आपल्याला जे आम्हाला हवं होतं, एक्सपेक्टेशन होती, तेवढी आम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसत नव्हती. मला एवढं घरी करणं शक्य नव्हतं. मला जेवढं होतं तेवढं मी घेतेच, त्याचा अभ्यास वगैरे तो प्रॉब्लेम नाही आहे. बट जेवढं ते तिथे शाळेत वगैरे शिकतात ना, तेवढं मग ते घरी पॉसिबल नाही होत. आणि होमवर्क पण खूप जास्त राहायचं, त्याचं 5-5, 6-6 पेज त्याच्याकडनं होत पण नव्हतं तेवढं ॲक्च्युली. अजून तो लहान आहे, नाही म्हटलं तरी त्यांना 2-3 पेज त्यांच्यासाठी खूप इनफ. 2 पेज तर इनफ, मोर दॅन इनफ झाले. तर मग दर्शन कधींचा विचार करतच होते की मला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आहे पाहिजे तशी. तर मला लवकर डिसिजन घ्यायचं आहे. तर लवकर डिसिजन घेतला आम्ही आणि कालच्या काल आम्ही त्याचं दुसऱ्या शाळेत ॲडमिशन केली. तर इथं चांगलं आहे, मुलं पण जास्त आहेत इथं. 100च्या वरती मुलं आहेत आणि आमच्या सोसायटीचे मुली म्हणजे आहेत मुलं तिथं. आमच्या सोसायटीचे मुलं पण तिथं आहेत, त्याच्यामुळे त्याला तिथं प्रॉब्लेम होणार नाही. आता आमची जशी एक्सपेक्टेशन आहे आता त्याच्याकडून सिनियर KGला आहे तो. तर इथं आय होप की इथं फुलफिल होईल ती.
तर बस हाच रिझन आहे. बाकी शाळा वगैरे चांगली नव्हती किंवा असं काहीच नाही आहे. मॅडम तिथल्या मॅडम पण चांगल्या होत्या, कोऑपरेटिव्ह होत्या. बट आम्ही यशसाठी आम्ही तो डिसिजन घेतला. बाकी दुसरं काहीच प्रॉब्लेम नव्हता तिथं आम्हाला. बस हेच एक रिझन होतं गाईज. कसं वेळेवर आपल्याला सावध होणं गरजेचं असतं, बाकी काही नाही. चेंज केली. आता सिनियर के जीचं वर्ष त्याचं ॲटलिस्ट चांगलं जाईल आणि किंवा त्याचा जो काही सिलेबस आहे त्याला जेवढं यायला पाहिजे तेवढं येईल. तसं त्याला ज्युनियर के जीमध्ये पण येत होतं. बट तरी पण अजून आत्ता कसं आहे ना, इंटरव्ह्यू वगैरे पण घेतात फर्स्टला पण. तर त्या हिशोबाने आता आम्ही त्याला प्रिपेअर करवतो आहे. तर इथं त्याची प्रिपरेशन वगैरे ते करवतात. तर आता बघू आता यशचा दिवस कसा जाईल. मी त्याला आल्यावर विचारेल, व्हिडिओ पण बनवेल, तुम्हाला दाखवेल तो काय काय म्हणतो, त्याला आवडलं की नाही आवडलं तर मी तुम्हाला सगळं दाखवेल. गाईज मला असं वाटत होतं की कमी आहे पाऊस, बट पाऊस खूप जास्त येतो आहे, तुम्ही बघू शकतात. तर पाऊस थोडा फास्ट झाला आहे. नेमकं मी घ्यायला निघत होती तेव्हा फास्ट झाला. तर आता मी जाते छत्री घेऊन. म्हणतो वरती कर छत्री, अशी धर. मंटूला खूप आनंद होतोय छत्री धरायचा. अशी धरता नाही येत तुला, बघ पडून जाते. तर गाईज आज आम्ही पूर्णपणे पावसाचा आनंद घेतोय. तुम्ही बघू शकता तिकडे छान पाऊस चालू आहे आणि इथं खिडकीमध्ये मी बसलेली आहे आणि यश इथं करतोय अभ्यास. त्याला आज नवीन शाळेत थोडंसं हे जाणवलं, कारण आता ऑब्व्हियसली इथं त्याचे फ्रेंड्स झाले होते, अटॅचमेंट झाली होती सगळ्यांसोबत. तर त्याला ते इथं थोडंसं अजून सगळे नवीन फ्रेंड्स, नवीन टीचर ॲडजस्ट व्हायला वेळ लागत होता. तो आज रडला पण. रिटर्न जेव्हा मी घ्यायला गेली तेव्हा तो रडत होता. तर मॅडम बोलल्या त्याला सांगा की रडत नको जाऊ, इथं पण ॲडजस्ट व्हायला थोडंसं वेळ लागेल त्याला, नवीन फ्रेंड्स बनायला. बट तो लहान आहे ना अजून, त्याला आपण जास्त हे नाही करू शकत. तर तो म्हणे मला परत तेच शाळेत जायचं, तेच शाळेचं. म्हटलं असं नसतं बेटा, तुझ्यासाठी आम्ही त्याच्यासाठीच आम्ही त्याचा चांगला विचार केला, त्याच्यामुळे. जाशील ना बेटा? काय नाही? कुठं? जबरदस्ती सोडून येईल मग आता? बिलकुल नाही. जाईल तो, बरोबर जाईल. गुड बॉय तो. तू पण गुड गर्ल आहे. तुझा हाय. तर गाईज आता 7:30लाच आम्ही आज जेवण करतोय, कारण ॲज युजल झाडभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेली. तर आता लाईट गेलेली होती केव्हाची, मी म्हटलं आता परत येते की नाही येते. मी फटाफट अंधाऱ्यात खिचडी टाकून घेतली आणि स्वयंपाक करून घेतला. तर पण येऊन गेली लाईट, होप सो. तर हे बघा तुम्ही, आता आम्ही खातोय खिचडी, आम्ही जेवण करतोय, मोंटू, यश, दोघंजण. तर चला जेवण करू. हॅलो गाईज. तर गाईज आज माझं लवकर सगळे कामं झालेत. 8:30च वाजताय. आता जेवण वगैरे आवरून सगळं झालंय माझं. आता मी माझी कोर्स जो मी करते तो स्टार्ट करते. आता थोडा स्टडी करते. आता मुलं पण झोपून जातील आज लवकरच. आणि आज यश कसं लवकर शाळेत गेला ना 9 वाजेला, त्याच्यामुळे आज माझे 1 तास कामं लवकर झाले. तर सगळेच लवकर झाले आज. खूप छान वाटतंय. तर गाईज माझा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.